वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. गाव करील ते राव काय करेल या उक्तीप्रमाणे शहापूर तालुका पन्हाळा येथील महिलांनी शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. तब्बल 500 महिलांनी एकत्र येत येथील तरुण शिवभक्तांना समजावत आपण महिला मिळून शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्याला सहकार्य करण्याची विनंती महिलांनी केली. त्याला तरुणांनी प्रतिसाद देत सगळी सूत्रे महिलांकडे दिली आणि मग महिलांनी डॉल्बी मुक्त लाईट्सची रोषणाई टाळत साध्या पद्धतीने शिवजयंतीचे नियोजन केले. सकाळी शिवपाळणा, दारोदारी व गल्लोगल्ली रांगोळी काढली होती. सायंकाळी संपूर्ण गावातून वाजत गाजत फेरी झाली. यामध्ये हलगी, घुमके, लेझिम, लाठीकाठी, शिवगीते, फुगड्या आदी खेळांचा समावेश केला गेला. भगव्या साडीतील महिला मिरवणुकीच्या आकर्षण ठरल्या. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेली शिवरायांची तसेच मावळ्यांची वेशभूषा आणि चिमुकल्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी गावातील सर्व शिवप्रेमींची उपस्थिती लक्षवेधी होती. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सविता पाटील, पत्रकार जयश्री मोरे, वैष्णवी चौगुले, ग्रामपंचायत सदस्या सविता सांगल, नंदिनी कडवेकर, स्वाती सुतार, सुजाता निंबाळकर, सुनीता कापसे, नम्रता चौगुले, ज्योती निंबाळकर, पूनम निंबाळकर आदी महिलांनी पुढाकार घेतल्याचे दिसत होते. कोडोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे केवळ महिलांनी शिवरायांची पालखी खांद्यावर घेतली होती. तसेच महिलांनी लेझीम खेळ केला. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील हनुमान मंदिर चौकात महिला, तरुणी आणि वृद्ध ज्येष्ठ नागरिक युवकांनी विविध कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती. पुढच्याही वर्षी शिवजयंती डॉल्बीमुक्त अन धोकादायक लेसरयुक्त लाईटला फाटा देत करण्याचे आवाहन डॉक्टर सविता पाटील यांनी केले. गावातील महिलांनी एकजुटीने शिवजयंती केल्याबद्दल सर्व महिला व तरुणांचे आभार मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.